आज आपण चाललेलो आहोत औरंगाबादला। तारीख आहे 27 ऑक्टोबर 2022 आणि धुळे आणि सोलापूर हा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरचं वाल्मी हा जो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये नक्षत्रवाडीच्या बाजूला म्हणजे नक्षत्रवाडीच्या दिशेने आडबाजूला झाडे झुडपं आहेत आणि त्या ठिकाणी एक मृतदेह पडलेला होता। आता हा मृतदेह एका पुरुषाचा होता, त्याच्यावरती धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते आणि त्याला ठार करण्यात आलेलं होतं। मृतदेहाची अवस्था जर पाहिली तर असं वाटत होतं की बाबा 8-10 दिवसापूर्वी ही हत्या करण्यात आलेली असावी आणि त्यानंतर मग पोलिसांना वगैरे कळवण्यात आले। पोलीस तिथं आलेले आहेत, पंचनामा वगैरे झालेला आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे, अकस्मात मृत्यू अशा पद्धतीची नोंद झालेली आहे। पण हा जो मृतदेह होता तो मृतदेह कोणाचा होता याची मात्र ओळख पटलेली नव्हती। आता पोलिसांनी 90 पेक्षा जास्त बेपत्ता ज्या तक्रारी होत्या त्याचं विश्लेषण केलेलं होतं, त्या परिसरामध्ये चौकशी केलेली होती आणि जवळजवळ 2 दिवस या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस लावत होते। आता यावेळेस अशी माहिती मिळाली की MIDC वाळुंज पोलीस जे आहेत तर त्या पोलिसांमध्ये 22 ऑक्टोबर या दिवशी एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि या तक्रारी जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन असणारी व्यक्ती आणि सापडलेला मृतदेह यांचं वर्णन तंतोतंत जुळतं आहे। आता त्याच्यामुळे मग ही तक्रार ज्यांनी दिली होती त्या व्यक्तीबरोबर ती पोलिसांनी संपर्क साधला आणि मृतदेह दाखवण्यात आला आणि त्या मृतदेहाची ओळख पटली। विजय संजय कुमार पाटणी, वय साधारणपणे 35 वर्षाचं आहे आणि N6 सिडको या भागामध्ये ते राहत आहेत आणि यांच्या पत्नी सारिका यांचं वय साधारणपणे 30 वर्षाचं आहे। यांनी 22 ऑक्टोबरला ही तक्रार दाखल केलेली होती। आता त्यांचे पती 18 ऑक्टोबरपासून बेपत्ता झालेले होते आणि आता ही यांची ओळख वगैरे सगळी पटलेली होती। पण दुर्दैव बघा, ज्यांची हत्या झाली होती ती व्यक्ती केवळ 35 वर्षाची होती। त्यांना एक छोटीशी मुलगी होती, घरामध्ये एक म्हातारी आई आहे, अर्धांगवायूने आजारी असलेले त्यांचे वडील आहेत आणि या सगळ्यांचा ते आधार होते। पण विजय यांचा अशा पद्धतीनं अत्यंत निर्घुणपणे कोणीतरी खून केला होता आणि त्यांचा शेवट केलेला होता। अत्यंत निर्दयपणे या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या। प्रश्न हा होता की यांचा मारेकरी कोण आहे आणि त्यानं हे सगळं का घडवलेलं होतं। आता सुरुवातीला जी माहिती समोर आली त्या माहितीमध्ये विजय आणि सारिका हे दोघं एकत्र राहत नव्हते, यांच्यामध्ये वाद होता हे समजलेलं होतं किंवा हे समोर आलेलं होतं। त्याचबरोबर सारिका यांचा दुसरा एक प्रेमी होता, आता ही सुद्धा माहिती समजली। त्यामुळे सगळी संशयाची सुई जी आहे ती पत्नी सारिका हिच्यावरती चाललेली होती आणि त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आणि चौकशी सुरू झाल्यानंतर मात्र हे प्रकरण उलगडत गेलेलं आहे। तर विजय हा जो तरुण आहे तो तरुण प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे आणि त्याचा डिजिटल बिझनेस कार्ड मिनी वेबसाईट नावानं एक उद्योग चाललेला होता, व्यवसाय चाललेला होता आणि सारिका जी आहे ती ग्रॅज्युएट झालेली एक तरुणी होती आणि तिचा कोर्स वगैरे झाला, तिनं नोकरी वगैरे म्हणजे तिचीही महत्त्वाकांक्षा होती आणि नोकरी वगैरे ती करत होती। तर अशा पद्धतीनं दोघंही उच्च शिक्षित होते, दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। 10 एप्रिल 2010ला यांनी लव्ह मॅरेज केलं, म्हणजे अगोदर लव्ह होतं नंतर त्यांचं मॅरेज झालं। आता मनाप्रमाणे हिला पती मिळाला, त्यानंतर याला मनाप्रमाणे पत्नी मिळाली आणि दोघांनाही मनाप्रमाणे त्यांचा संसार सुरू झाला आहे आणि या संसारामध्ये पुढे त्यांना एक छोटीशी मुलगी झाली। आता घरामध्ये त्यांची आई, वडील आणि ह्यांचं म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुलगी अशा पद्धतीनं हा सगळा संसार होता आणि हा संसार साधारणपणे 9 ते 10 वर्ष सुरळीत चाललेला होता, सुखात चाललेला होता। पण नंतर मात्र यांच्या संसाराला ग्रहण लागलं। आता विजयला त्यांच्या व्यवसायात काय अडचणी यायला लागल्या किंवा त्यांची आर्थिक गणितं जी आहेत ती बिघडायला लागली, घरामध्ये कौटुंबिक कलह निर्माण झाला आणि पती आणि पत्नी हे दोघंही विभक्त झाले, वेगळे झाले। आता विजय जे आहेत ते त्यांच्या आईवडिलांसह राहत होते आणि सारिका जे आहेत ते त्यांच्या मुलीसह आई आणि भावाकडे राहायला लागलेल्या होत्या आणि आता त्यानंतर वडगाव कोल्हाटी हा जो भाग आहे त्या परिसरामध्ये सारिका आईबरोबर म्हणजे सारिका राहत होत्या आणि वाळुंज या ठिकाणी त्या नोकरी करत होत्या। आता या काळामध्ये सारिका यांची ओळख फेसबुकवरती एका तरुणाबरोबर ती झाली, म्हणजे छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये राहणारा सागर मधुकर सावळे याचं वय साधारण 25च्या आसपासचं आहे। तर या तरुणाची म्हणजे सारिका आणि सागर यांची चांगली ओळख झाली आणि पुढं मग ते मोबाईल नंबर देणं घेणं वगैरे सुरू झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि प्रेम प्रकरण चालू झालं। आता एका बाजूला ही जी पत्नी आहे तिचं प्रेम प्रकरण चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला पती विजय जो आहे त्याला असं वाटत होतं की आपला संसार जो आहे तो सुरळीत झाला पाहिजे,
आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे आपली पत्नी, आपण, आपली मुलगी, आपला घर संसार सगळं एकत्र राहिलं पाहिजे. आणि तिकडं सारिका जी आहे तिनं मात्र तिचं स्वतःचं काम चाललेलं होतं आणि तिच्या जीवनात दुसरी व्यक्ती आलेली होती आणि त्यामुळे त्या सारिकाला पतीची गरज नव्हती. आणि विजयला मात्र आपल्याला आपली मुलगी पत्नी एकत्र असावी हे वाटत होतं, त्यांच्यासारखी आठवण येत होती आणि त्यामुळे तो सतत त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न करत होता, भेटायला जात होता. पण जेव्हा त्याला त्याच्या पत्नीबद्दलची माहिती समजली आणि तिचं प्रेम प्रकरण किंवा बाकीच्या गोष्टी समजल्या, त्यावेळेस मात्र या पती पत्नीमध्ये जो अगोदरचा वाद होता त्या वादामध्ये अजूनच जास्त वाढ झालेली आहे. आणि या काळामध्ये सारिकानं विजय मग सारखा तिच्या मागं म्हणजे तिला म्हणायचं आपण एकत्र राहूया किंवा आपण एकत्र संसार करूया, झालं गेलं विसरून जा वगैरे वगैरे. आता या विजयीचा पिच्छा सोडवण्यासाठी मग हिनं त्याला सांगितलं की मी आता कुवेतला नोकरीसाठी जाते आहे, त्यामुळे तू आता म्हणजे मी काय आता इथं नसणार आहे, त्यामुळे आपल्याला काही एकत्र येता येणार नाही वगैरे वगैरे असं तिनं सांगितलं. आणि ती वाळूंज भागामध्ये काम करत होती, नोकरी करत होती. आता काही दिवसानंतर विजयला हे कळलं की बाबा आपल्या पत्नीनं आपल्याशी खोटं बोललेली आहे आणि ती बाहेर कुठं गेली नाही, ती याच ठिकाणी काम करते आहे. आणि त्यामुळे मग तो सतीच्या कामावरती जायचा, तिला वाटेमध्ये अडवायचा किंवा तिच्या घरी जायचा, आपण एकत्र येऊया किंवा तू घरी चल म्हणून तिला आग्रह करायचा. आणि मग ह्या गोष्टीला ती तयार होत नव्हती आणि यामुळे मग यांच्यामध्ये प्रचंड तंटा होत होता. आणि अशी पण माहिती आली की तो तिला मारहाण वगैरे पण करत होता. आता या सगळ्या गोष्टीमुळे ती सारिका जी आहे ती वैतागलेली होती आणि तिनं ही सगळी गोष्ट आपल्या प्रियकराच्या सागरच्या कानावरती घातली. आणि त्यानंतर मग या दोघांनी या विजयला कायमचं संपवायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतला. यासाठी कट रचायला सुरुवात केली आणि आता सारिका ही विजयबरोबर ती अतिशय प्रेमानं वागायला लागलेली होती, त्याला प्रतिसाद द्यायला लागली होती आणि लवकरच आम्ही घरी येईल किंवा आपण एकत्र संसार करू वगैरे वगैरे अशा पद्धतीची स्वप्न आता त्याला दाखवायला लागली होती. आणि पहिल्याप्रमाणे आपले संबंध चांगले होतील अशा पद्धतीनं त्या विजयला सुद्धा वाटायला लागलं होतं. आपला संसार सगळा आनंदाने होईल, सुरळीत होईल आणि तेच पहिलं प्रेम, तेच दिवस पुन्हा माघारी येतील आणि पती पत्नी मुलं सगळा संसार एकत्र राहील वगैरे ही स्वप्न तो बाळगत होता, ही स्वप्न तो रंगवायला लागला होता. आणि दुसऱ्या बाजूला सारिका त्याचा संसार संपवण्याचा प्लॅन करत होती, त्याला संपवण्याचा प्लॅन करत होते. 18 ऑक्टोबर 2022ला या सारिकानं पती विजयला फोन लावला आणि अतिशय लाडीगोडीमध्ये त्याच्याशी बोलणं झालं आणि त्याला आग्रह धरायला लागली की आपण आता आज कुठेतरी फिरायला जाऊया. आता हे ऐकल्यानंतर त्या पतीला सुद्धा आनंद झालाय आणि तो सुद्धा लगेच तयार होतो की बाबा चल आपण फिरायला जाऊ. त्यानंतर बाईक काढली, बाईकमध्ये पेट्रोल भरलं, जवळ काही पैसे घेतले, चांगले कपडे घातले आणि अतिशय आनंदामध्ये तो तिला भेटायला निघालेला आहे. आता दुसऱ्या बाजूला तिनं सुद्धा तयारी केली होती. तिने एक धारदार चाकू घेतलेला होता, डोळ्यात मारायचा स्प्रे घेतलेला होता आणि याला ठार मारायची पूर्णपणे तयारी तिनं केली होती. आणि आता त्यानंतर दोघंही एकत्र आले आणि त्यांनी आता गाडीवरती फिरायला सुरुवात केली. प्रेमाच्या गप्पा सुरू झाल्या, जेवण खाणं वगैरे सगळं मौज मस्ती वगैरे चालू झाली. आता इकडं ज्यावेळेस ते फिरत होते त्यावेळेसच त्या बायकोनं नवऱ्याला दारू पिण्याचा आग्रह केला आणि त्यानंतर मग हे दोघंही दारू प्यायला लागले. आता हे दोघंही दारू पित होते पती पत्नी. त्यावेळेस त्या पत्नीनं आपल्या पतीला जास्तीत जास्त दारू पाजायला सुरुवात केली आणि त्याला इतकी दारू पाजली की तो त्याच्यामध्ये पूर्ण झिंगलेला होता. आणि दिवसभर फिरल्यानंतर मग ही मंडळी रात्रीच्या साधारण 10च्या सुमारास त्या ठिकाणी धुळे सोलापूर जो हायवे आहे त्या हायवेजवळ वाल्मीजवळचा एक उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलाच्या भागामध्ये एका निर्मनुष्य ठिकाणी आलेली होती, गाडी थांबवलेली होती. आणि यावेळेस पती तर प्रचंड दारूच्या नशेमध्ये होता, पत्नी मात्र भानावरती होती. आणि मग तिनं त्या ठिकाणी तिच्याजवळचा जो स्प्रे होता तो स्प्रे काढला आणि तो पतीच्या डोळ्यामध्ये मारला. आता त्याचे डोळे जळजळ करायला लागले, तो गांगरलेला आहे, त्याला त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. आणि काय होतंय हे कळायच्या आतच त्या पत्नीनं जवळचा चाकू जो आहे त्या चाकूनं त्याच्यावरती वार करायला सुरुवात केली. आणि आता तो तर विरोध करू शकत नव्हता कारण दारूची नशा होती, डोळ्यामध्ये स्प्रे मारलेला होता आणि त्यावरती चाकूचे वार आता चालू होते आणि त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो खाली कोसळलेला आहे आणि याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याच्यानंतर मग त्या पत्नीनं तिच्या प्रियकराला फोन लावला आणि मग तो त्या ठिकाणी आलेला आहे. पण तिथं आल्यानंतर तिनं सांगितलं की मी याला ठार मारलेला आहे. आणि तो तिथं आला पण ती आता त्याला म्हणत होती की या ठिकाणी या मृतदेहाची विल्हेवाट लावायची आहे. आता या ठिकाणी दोन
गोष्टी पुढं आलेल्या आहेत. काही माध्यमांमधून वेगळी माहिती, काही माध्यमांमधून वेगळी माहिती. आता काही माध्यमांमधून अशी माहिती आली होती की या प्रेमीनं पहिल्या गोष्ट की ती विल्हेवाट जी आहे ती लावायला नकार दिला होता, मी हे करणार नाही वगैरे वगैरे सांगितलं होतं. आणि मग त्या प्रेयसीनं त्याला धमकी दिली की तू जर मला मदत केली नाही तर मग मी तुझी बदनामी करेल आणि तुला या खुनाच्या आरोपामध्ये अडकवीन वगैरे. आणि त्यानंतर मग त्या प्रियकरानं तिला मदत केली आणि नक्षत्रवाडीच्या बाजूला त्या दिशेला जे डोंगर झाडी वगैरे आहेत तर त्या बाजूला हा मृतदेह टाकून दिला. आता काही माध्यमातून दुसरी अशी माहिती समोर येते की हा जो सगळा प्लॅन होता तो प्लॅन या दोघांनी मिळून केलेला होता आणि त्या पत्नीनं पतीला गोड बोलून प्रियकराच्या जवळ आणलेलं होतं आणि त्यानंतर मग त्या प्रेमीनं त्या पतीचे हात पकडले आणि पत्नीनं त्याच्यावरती वार करायला सुरुवात केली. पण यावेळेस याच्यातला एक वार हा त्या प्रेमीच्या सुद्धा हातावरती लागलेला होता, तो जखमी झालेला होता. पण नंतर या मंडळींनी त्या ठिकाणी त्या विजयवरती हल्ला केला, चाकू हल्ला केला आणि त्याला संपवलं. त्या मृतदेहाला त्या ठिकाणी टाकून दिलं आणि नंतर विजयचीच गाडी घेतली आणि हे दोघंही प्रेमी शिर्डीच्या परिसरामध्ये गेले. त्या ठिकाणी ही जी गाडी आहे, टू व्हीलर जी आहे, तो टू व्हीलर तशी सोडून दिली आणि जाताना या मंडळींनी त्यांचे रक्ताने माखलेले कपडे वगैरे जाळून टाकले होते, रस्त्यामध्ये चाकू वगैरे फेकून दिलेला होता आणि स्वतःसाठी नवीन कपडे पण घेतलेले होते. आता दुसऱ्या दिवशी हे दोघंजण बसने पंढरपूरला गेले आणि तिथून पुन्हा ते घटनास्थळी आलेले आहेत, ज्या ठिकाणी ही हत्या झाली त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मग सागरची जी दुचाकी लावलेली होती ती दुचाकी घेऊन मग ही मंडळी आपापल्या घरी, म्हणजे सागरने तिला तिच्या घरी आणि सोडला आणि हा स्वतःच्या घरी निघून गेला होता. आणि तिकडं मात्र आता विजयचं जे घर आहे तर त्यांच्या घरी विजय गायब झालेला होता, त्याचा काही तपास लागत नव्हता. आता त्याची म्हातारी आई आणि वडील जे आहेत ते काळजीमध्ये पडले होते, मुलगा कुठं गेलाय काही म्हणजे संपर्क होत नव्हता. आणि त्यावेळेस मग ही जी सून आहे म्हणजे सारिका जी आहे ती त्यांच्याकडे गेली आणि मग ते आपल्या सासूला वगैरे ते सांगायला लागली की विजय लवकर येतील, तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांना शोधून काढू आणि मी पोलिसांमध्ये तक्रार वगैरे देते. आणि असं म्हणून मग तिनं त्यांना घरच्या मंडळींना आधार देण्याचं काम केलं किंवा नौटंकी करण्याचं काम केलं आणि आपल्यावरती संशय येऊ नये म्हणून ती पोलिसांमध्ये पण गेली आणि तिनं त्या ठिकाणी पती गायब झालाय अशा पद्धतीची तक्रारसुद्धा दाखल केली. पण नंतर हा सगळा प्रकार उघड झालेला होता. आता या प्रकरणामध्ये तो पती म्हणजे प्रियकर जो आहे तो प्रियकरसुद्धा जखमी झालेला होता, त्याला चाकू वगैरे लागला होता. मग ह्या मंडळींनी काय केलं होतं की ज्यावेळेस त्याची हत्या झाली त्याच्यानंतर हे दोघंजण एका दवाखान्यामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी दवाखान्यावाले म्हणजे डॉक्टरांना सांगितलं की बाबा ते कंपनीमध्ये गेलो होतो, कंपनीमध्ये हाताला लागले आणि त्या पद्धतीनं मग त्यांनी तो उपचार करून घेतलेला होता. आणि हत्या झाल्यानंतर हे प्रेमीजीव जे आहेत ते पैठण पेडगाव या भागामध्ये फिरायला गेले होते आणि त्यानंतर आल्यानंतरच मग त्यांनी तक्रार दाखल केली अशी सुद्धा माहिती समोर आली होती. आता पुढं तो मृतदेह सापडला, त्याच्यानंतर ती ओळख वगैरे पटलेली आहे. पण तुमच्या मुलाची तुमच्याच सुनेनं हत्या केलेली आहे ही माहिती कित्येक दिवस त्या आजारी वडिलांपासून लपवण्यात आलेली होती, कारण हा त्यांच्यासाठी फार मोठा धक्का होता. कारण जी कालपर्यंत आपल्याला म्हणजे सांगत होती आपण शोधूया वगैरे वगैरे आणि साळसूतपणाचा आव आणत होती, पण तीच व्यक्ती अशा पद्धतीनं खुनी आहे हे ऐकल्यानंतर त्या मंडळींना किंवा ज्या मंडळींनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतील तर त्यांना किती मोठा हा धक्का आहे. आणि या मंडळींचा मोठा आधार म्हणजे घरच्या मंडळींचा जो आधार होता तो आधार सुद्धा या ठिकाणी गेलेला होता. आता हा सगळा जो प्रकार आहे त्या प्रकारामधून एकच प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर या मंडळींना मिळालं काय, आणि जर काहीच मिळालं नाही तर मग असं घडवण्याचं कारण काय होतं किंवा असं का घडवण्यात आलं होतं. या प्रश्नांची जर उत्तरं शोधली तर मला वाटतं की भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत, कारण कुणाचा हिंसाचार करून, कुणाचा खून करून, कुणाला संपवून कोणताही प्रश्न सुटत नसतो, उलट तो प्रश्न अजूनच अवघड होत जातो. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा, तर प्रेम हे मागून मिळत नसतं किंवा मजबुरीने मिळत नसतं, तर ते आपोआप यावं लागतं किंवा ते मनापासून असावं लागतं. आणि जर तसं नसेल तर मात्र त्या प्रेमाला अर्थ नाही. आणि जेव्हा दोघांची इच्छा असते, दोघांचं एकमेकांवरती समान प्रेम असतं, त्यावेळेस विटलेली नातीसुद्धा चांगली होतात. पण जर एकतर्फी प्रेम असेल तर मात्र त्याच्यातनं विनाश ओढवला जातो. आणि ज्या व्यक्तीला आपल्या जवळ राहायचं नाही आहे, मग ती व्यक्ती आपला जोडीदार असो, आपले आईवडील असो, नातेवाईक असो, भाऊ बहीण असो, कुणीही असो, जर त्यांना जवळ राहायचंच नसेल तर त्यांना आग्रह करू नका, हट्ट धरू नका. त्यांचं जीवन आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीने आनंदाने जगू द्या आणि तुम्ही तुमचं जीवनसुद्धा आनंदाने जगा. आणि जाता जाता ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, आप आए आए बहार, आप आए आए बहार, आप जाए तरी पण आमच्या जीवनात आए बहार.
आता जी माहिती माध्यमातून आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता याचा अजून तपास चालला आहे, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला जर अजून वेगळी काही माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री 8:30 वाजता। तोपर्यंत धन्यवाद।